नैसर्गिक वनस्पतींचे पार्ट पाहायचे आहेत आपल्याला. चलो आपण काल 5 प्रकार बघितले होते. समजा हा आपला भारत आहे. या भारतामध्ये या मधल्या भागातून कर्कवृत्त गेलेले आहे. कर्कवृत्त गेले असल्यामुळे या कर्कवृत्ताच्या दक्षिणेकडचा जो भाग आहे त्या दक्षिणेकडच्या भागाला काय म्हणतात? दक्षिणेकडच्या भागाला काय म्हणतात? व्हेरी गुड. त्याला म्हणलं आता उष्णकटिबंधीय. हा जो उष्णकटिबंध आहे या उष्णकटिबंधामध्ये आणि याच्या वरचा जो असतो तो समशीतोष्ण कटिबंध असतो. आता या उष्णकटिबंध आणि समशीतोष्ण कटिबंध याच्यामध्ये काही ठराविक वन सापडतात. ठीक आहे. जो समशीतोष्ण कटिबंध असतो या समशीतोष्ण कटिबंधामध्ये आपल्याकडे डोंगरी प्रदेश आहेत त्यामुळे याला उपउष्ण असं पण म्हणतात. एक उपउष्ण कटिबंध पण असतो. उपउष्ण कटिबंध म्हणजे काल मी तुम्हाला मागच्या लेक्चरला सांगितलं होतं 915 मीटरपेक्षा उंच असलेली जे प्रदेश असतात त्या 915 मीटरपेक्षा जास्त उंचावरती असलेल्या प्रदेशात जी झाडं सापडतात त्या झाडांना उपउष्ण कटिबंध असं म्हणतात. आणि समशीतोष्ण कटिबंध म्हणजे प्रॉपरली समजून चला की कर्कवृत्ताच्या वरती जो डोंगराळ प्रदेश आहे या डोंगराळ प्रदेशामध्ये सापडणारी डोंगराळ वने. आता भारताचा जो प्रदेश आहे तसा विचार केला तर भारताचा जो काही प्रदेश आहे या भारताच्या पूर्ण प्रदेशामध्ये हा जो काही प्रदेश आहे हा अगदी हिमालयाच्या भागापासून तर अगदी दक्षिणेपर्यंतचा हिमालयाच्या भागापासून दक्षिणेपर्यंतचा जो काही प्रदेश आहे या प्रदेशामध्ये तसा विचार केला तर उष्णकटिबंधीय हवामान जास्त राहतं. असतं समशीतोष्ण कटिबंध पण उष्णकटिबंधीय हवामान थोडंसं जरा जास्त राहतं. पण डोंगराळ प्रदेश असल्यामुळे जो काही हिमालयाचा भाग आहे जो काही हिमालयाचा भाग आहे या हिमालयाच्या भागामध्ये डोंगराळ वने सापडतात किंवा त्याला आपण म्हणू पर्वतीय वने. ठीक आहे. म्हणजे उपउष्ण आणि पर्वतीय जे की प्रॉपर समशीतोष्ण कटिबंधामध्ये येतात. हे लक्षात ठेवा हे दोन्हीचे दोन्ही डोंगरी प्रदेश आहेत. फक्त फरक एवढाच की हा उपउष्ण कटिबंध जो की इथं सुद्धा असू शकतो उपउष्ण या ठिकाणी सुद्धा असू शकतो आणि उपउष्ण या ठिकाणी सुद्धा असू शकतो. उपउष्ण याचा अर्थ असा की 915 मीटरपेक्षा जास्त उंचीचा भाग. आता समजा या ठिकाणी निलगिरी आहे. या ठिकाणी काय निलगिरी पर्वत. निलगिरी पर्वताची ऑन अन ॲव्हरेज हाईट ही 1600 ते 1800 मीटरची आहे ऑन अन ॲव्हरेज. त्या ठिकाणचा दोडा बेट्टा 2600 मीटरच्या आसपास आहे. म्हणजे निलगिरी पर्वतावरती आढळणारी जी वनं आहेत ही वनं कुठल्या स्वरूपाची असतील? उष्णकटिबंधीय असतील. पण उष्णकटिबंधीय जरी असली तो प्रदेश निलगिरीचा उष्णकटिबंधात जरी असला तरी त्या ठिकाणी त्या निलगिरीचा जो प्रदेश आहे तो समुद्र सपाटीपासून 900 मीटरपेक्षा जास्त उंचीचा आहे. म्हणजे असं समजून चला 1000 मीटरपेक्षा जास्त उंचीचा आहे. 1000 मीटरपेक्षा जास्त उंचीचा प्रदेश असेल
मग तो भलेही उष्णकटिबंधात असला तरी तो काय झाला, तो उपउष्ण झाला. म्हणजे त्या ठिकाणी उष्णता कमी असणार, त्या ठिकाणी उष्णता जी आहे ही उष्णता कमी असणार. आणि म्हणूनच उपउष्ण हा उष्णकटिबंधात पण असू शकतो आणि उपउष्ण हा या हिमालय सोडून बाकीचा जो प्रदेश आहे त्या प्रदेशात सुद्धा असू शकतो. प्रॉपर हिमालय किंवा प्रॉपर पूर्वेकडच्या ज्या टेकड्या आहेत पूर्वांचल वगैरे, हा प्रॉपर एरिया हा समशीतोष्ण कटिबंधात येतो. समशीतोष्ण कटिबंध आणि उपउष्ण कटिबंध याच्यात फरक आहे. मी परत एकदा सांगतो, समशीतोष्ण कटिबंध म्हणजे कर्कवृत्ताच्या वरती उत्तरेकडे जो भाग आहे तो समशीतोष्ण कटिबंध. पण कधी कधी याच्या खाली सुद्धा कर्कवृत्ताच्या दक्षिणेकडे उष्ण कटिबंधात कधी कधी उंच उंच डोंगर रांगा आहेत. मग या उंच डोंगर रांगांमध्ये खूप जास्त थंडी म्हणजे खूप जास्त गरमी नसते, थंडी असते. म्हणून त्या डोंगराळ प्रदेशांना उपउष्ण प्रदेश म्हणतात. काय म्हणतात? उपउष्ण. समशीतोष्ण नाही म्हणत, उपउष्ण म्हणजे उष्ण कटिबंधातच थंड प्रदेशाचा भाग, म्हणून त्याला उपउष्ण म्हणतात. आणि उदाहरणार्थ आपलं महाबळेश्वर, माथेरान, कळसुबाई हा सुद्धा पट्टा उपउष्णातच येतो. तो उष्ण कटिबंधात जरी असला तरी तो उपउष्णमध्येच कन्सिडर करतात. लक्षात आलं? म्हणून उपउष्ण जो आहे ना, हा उपउष्ण हा पॅटर्न खूप इम्पॉर्टंट आहे. उपउष्णाचा पॅटर्न जो आहे ना तो खूप इम्पॉर्टंट आहे. आणि हिमालयाचा भाग म्हणजे थोडक्यात सगळा डोंगरी प्रदेशच. हिमालयाच्या भागामध्ये काय आला? सगळा डोंगरी प्रदेश आला. आणि डोंगरी प्रदेश जर येतोय, ओके, डोंगरी प्रदेश जर त्या ठिकाणी येतोय तर समजून चालायचं की काही ना काहीतरी झाडं झुडपं उंच उंच राहणारच त्या ठिकाणी, राईट. म्हणून आपल्याकडे सगळ्यात पहिले रिजन समजून घ्यायचं. जेव्हा जेव्हा तुम्ही वनस्पती पाहता ना, त्या वनस्पतींचा सगळ्यात पहिले रिजन समजून घ्या. म्हणजे आपल्याकडे उष्णकटिबंधीय वन पण आहेत, आपल्याकडे उष्णकटिबंधातच उपउष्ण वने पण आहेत. लक्षात आलं? आपल्याकडे समशीतोष्ण कटिबंध पण आहे आणि समशीतोष्ण कटिबंधात पण उपउष्ण कटिबंध आहे. म्हणजे दोन्ही ठिकाणी आहे. आलं लक्षात? दुसरी गोष्ट, आपल्याकडे पाऊस पण येतो भरपूर सारा. काही काही असे प्रदेश आहेत की ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पर्जन्य पडतं, काही असे प्रदेश आहेत की ज्या ठिकाणी पर्जन्यच कमी पडतं. म्हणजे शुष्क प्रदेश, लक्षात येते? म्हणजे शुष्क प्रदेश आणि आर्द्र प्रदेश, प्रदेशाचे दोन भागामध्ये डिवाइड होतात. जर आपण एखादा प्रदेश घेतला ना तर प्रदेशाला दोन भागात डिवाइड करतो आपण. एक आहे शुष्क प्रदेश आणि एक आहे आर्द्र प्रदेश. शुष्क म्हणजे ड्राय, ओके. आर्द्र म्हणजे ह्युमिड. ड्राय अँड ह्युमिड असे जे काही दोन महत्त्वाचे घटक आहेत, हे सुद्धा घटक आपल्या प्रदेशांमध्ये आढळतात. आता फॉर एक्झाम्पल मी आता सध्या नागपूरमध्ये आहे, राईट. नागपूरमध्ये कुठला एरिया किंवा कसा एरिया आहे? नागपूरच्या पश्चिमेकडं इमॅजिन करा. नागपूरच्या पश्चिमेकडं म्हणजे कुठं? हे वर्धा, यवतमाळ, ओके, अकोला, बुलढाणा, हे सगळा ड्राय एरिया आहे. हा सगळा कसा एरिया आहे? ड्राय, राईट. म्हणजे अगदी नाशिक येईपर्यंत ड्राय, राईट, किंवा जळगाव येईपर्यंत ड्राय, औरंगाबाद येईपर्यंत ड्राय, बुलढाणा एंडिंगपर्यंत ड्राय, बरोबर. हा ड्राय पट्टा आहे. इथे खूप काही अशी वनसंपत्ती किंवा जंगल नाही आहे. आता कधी मी गाडीने येतो जातो ना तर मला तो प्रदेश तसाच दिसतो, ड्राय एरिया आहे तो. पण हेच जर मी बस नागपूरच्या पासून मी 10 किलोमीटर पूर्वेकडे गेलो, काय दिसणार? सगळं हराभरा आहे. म्हणजे नागपूर हे शहरच असं आहे की ज्या शहरांमुळं दोन पद्धतीने डिवायडेशन झालेले आहेत. नागपूरच्या पूर्वेकडे बघितलं म्हणजे जिकडे भंडारा, गोंदिया, किंवा नागपूरच्या आग्नेयेकडे जर बघितलं गडचिरोली, ह्या सगळ्या भागांमध्ये काय आर्द्रता आहे. थोडीशी आर्द्रता म्हणजे त्या ठिकाणी लोक भाताची शेती करतात. म्हणजे भाताची जर शेती करायची असेल तर तिथं 150 सेंटीमीटरपर्यंत पाऊस लागतो. त्या प्रदेशांमध्ये भाताच्या शेतीसाठी आवश्यक असलेलं पाणी पण आहे आणि त्या ठिकाणी तलावांची संख्या पण जास्त आहे, अग्निजन्य खडक असल्यामुळे. ह्या दोन्ही कंडिशन्समुळे काय झालं, तिथं एक ह्युमिडिटी जी असते ना, ही ह्युमिडिटी मेंटेन राहिली. पाणी खाली झिरपत नाही लवकर, तिथं पाणी तसंच राहतं. त्याच्यामुळे तिथं तलावांची संख्या जास्त, तलावांची संख्या जास्त, त्यामुळे तिथलं वनसंपत्ती जास्त, आणि वनसंपत्ती जास्त म्हटल्यावर त्या ठिकाणी ह्युमिडिटी जास्त. हे झालं गडचिरोलीचं. पण हेच जर तुम्ही पुण्याच्या बाजूला गेलात तर पुण्यामध्ये राहिलात किंवा पुणे ते बारामती पट्टा बघितला तर एक नंबर शुष्क, ठीक आहे. पुणे ते बारामती हा पट्टा पूर्णपणे दुष्काळी प्रदेश म्हणून जाहीर आहे बरं.
पण हेच जर लोणावळ्याच्या तुम्ही लोणावळा ते मुंबई जा बरं, लोणावळा ते मुंबई जर खाली तुम्ही उतरलात तर जसं जसं तुम्ही मुंबईच्या जवळ जाल तुमची ह्युमिडिटी आणखी जास्त वाढत जाते. का बरं? तिथं काय ह्युमिडिटी वाढते? मुंबईमध्ये खूप झाडं आहेत का? नाही. तर तिथं समुद्रकिनारा आहे. म्हणजे समुद्र किनारपट्टीचा सहभाग किंवा सहवास हा सुद्धा ह्युमिडिटी वाढवतो. समुद्र किनारपट्टीचा सहवास सुद्धा ह्युमिडिटी वाढवतो. परंतु आपल्याला समुद्र सपाटीचा वातावरणाचा इफेक्ट नाही बघायचा, आपल्याला तिथल्या वनस्पतींचा प्रभाव बघायचा आहे. आणि म्हणूनच आपल्याकडे आर्द्र प्रदेश आणि शुष्क प्रदेश, आर्द्र प्रदेश आणि शुष्क प्रदेश असे दोन खास प्रदेश तयार करून ठेवलेले आहेत. आणि एक असतो एकदमच वाळवंटी प्रदेश, म्हणजे तो महाभयानक गरम असते तिथं, आणि तिथं झाडं नसतात, काहीच नसतात. तो जो प्रदेश असतो ना, तो प्रदेश असतो एकदम वाळवंटी प्रदेश. तर त्या वाळवंटी प्रदेशाला, ठीक आहे, त्या वाळवंटी प्रदेशाला ना चॅम्पियननी वर्कआउट केलं ना कशाने कोणीच वर्कआउट नाही केलं. म्हणजे थोडक्यात मला हे सांगायचंय की समशीतोष्ण कटिबंध असतो, त्या समशीतोष्ण कटिबंधामध्ये डोंगरी प्रदेश राहील. उपउष्ण कटिबंध दोन्हीकडे राहतो. उपउष्ण म्हणजे 915 मीटरपेक्षा हाईटवरती असलेली झाडं. त्यानंतर प्रदेशामध्ये शुष्क प्रदेश आणि आर्द्र प्रदेश राहील. आता हिमालयाच्या प्रदेशामध्ये काय राहतं? तर हिमालयाच्या प्रदेशामध्ये अल्पाईन टाईपची वने राहतात. अल्पाईन वने. अल्पाईन वने म्हणजे काय? अल्पाईन वने, अल्पाईन वनाचा अर्थ आहे उंच, अति उंच प्रदेशात आढळणारी वने जे बर्फ सहन करू शकतात. आणि त्यांची जी पानं असतात किंवा त्यांच्या ज्या फांद्या आहेत ना, त्या खाली अशा उतरलेल्या असतात. आपल्याकडे वडाचं झाड जर बघितलं किंवा आपल्याकडे जर एखादं लिंबाचं झाड बघितलं तर आपल्याकडचं झाड आहे असं असतं. ओके, हे अशी झाडं, ह्या झाडाच्या अशा फांद्या असतात ना, आणि मग हे झाड असं वाढलेलं असतं. जमलं बाबा झाड. हे असं जातं झाड. हिमालयातली झाड जी आहेत, ही हिमालयातली झाड, आपल्याकडचे आणखी एक झाडांचा एक प्रकार म्हणजे आपल्याकडच्या झाडांचे मुळं असे असते. ठीक आहे, हिमालयातली झाड म्हणजे एकदम सरळ वाढतात आणि त्यांना ही अशा फांद्या असतात. अशी झाडं असतात. म्हणजे समजा ह्याच्यावरती बर्फ पडला तर तो बर्फ याच्यावरती घसरून खाली पडू शकतो. ओके, आणि हे बर्फात गाडले जरी ना तरी जिवंत राहतात. हे अशी झाडं असतात विचित्र, कारण की इथं बर्फ खूप नसतो. अत्यंत 12 महिने बर्फ असेल तर मग ते झाड नाही टिकणार. परंतु जर 5-6 महिने जर त्या ठिकाणी बर्फ असेल तर त्या बर्फामध्ये 5-6 महिने ते झाड टिकू शकतं. ठीक आहे, फक्त एवढंच की आपल्याकडची झाडं कशी मुळं जशी जशी खोल जातात ना, झाड तसं तसं मोठं होतं. या झाडांमध्ये फक्त एक प्रॉब्लेम असा आहे की यांची मुळं खोल नाही जात, कारण की तिथं बर्फ असतो जमिनीवर, त्यामुळे जमीन टणक असते. आणि जमीन टणक झाल्यामुळं मुळं जमिनीच्या आत नाही शिरत. अल्पाईन वनांमध्ये फक्त एकच प्रॉब्लेम आहे, त्यांची मुळं खोलवर नाही शिरत. आणि मुळं खोलवर नाही शिरत त्याच्यामुळे त्यांची वरती वाढच नाही होत, म्हणून ते खुरटी असतात. ओके, म्हणून ते काय असतात? खुरटी असतात. म्हणजे जे बर्फात असतात जास्त काळ. पण जसं जसं तुम्ही त्या झाडांना बर्फापासून बाहेर काढला ना, तीच झाडं, म्हणजे जे झाड 6 महिने जिथं बर्फ पडतो त्या ठिकाणी त्याची उंची फक्त एक 10 ते 12 फुटच असेल, पण तेच झाड तुम्ही कमी बर्फाच्या प्रदेशात घ्या, 2-3 महिने जिथं बर्फ असतो तिथं ते 20-30 फूट, तेच झाड, त्याच जातीचं झाड 20 ते 30 फूट झालेलं असतं. आलं लक्षात? आणि तेच झाड जिथं तुम्ही थंड प्रदेश आहे पण जिथं बर्फ खूप कमी पडतो, क्वचित पडला तर असाच एक 2-3 आठवडे फक्त बर्फ पडला तर पडला, अशा ठिकाणी ते 30-40 मीटरपर्यंत हाईट झालेलं असतं. तेच झाड, म्हणजे ते झाड त्या प्रदेशातल्या पर्जन्याच्या हिशोबानं आपली स्वतःची उंची वाढवतं. म्हणजे थोडक्यात मला हे सांगायचं आहे की पहिले तुम्ही प्रदेश समजून घ्यायचे. कधी पण भारताच्या वनस्पती बघा, पहिल्या लेक्चरमध्ये तुम्हाला मी काय सांगितलं होतं? पहिल्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला एक्झॅक्टली परिणाम करणारे घटक सांगितले. आता तुम्हाला काय सांगतोय? प्रदेश. परिणाम करणारे घटक आता तुम्हाला बघायचे प्रदेश. जेव्हा ह्या दोन गोष्टी तुम्ही बघता त्याच वेळेस तुम्ही पुढचे मेजर असे असलेले 5 विभाग किंवा 5 प्रकार आणि त्या 5 प्रकारांचे 16 उपप्रकार पाहू शकता. नाही तर सगळे हँग व्हाल. 16 उपप्रकार बघायचे, जोक नाही आहे. आणि 16 उपप्रकार तुम्ही ज्यावेळेस पुस्तकात वाचाल त्यावेळेस तुम्ही कन्फ्यूज व्हाल.
अरे काय चालून काय राहिले, कुठले कुठले शब्द कसे कसे, उष्णकटिबंधीय सदाहरित वने ना, हे वने ते वने, एवढं काय काय असतं ना त्यात, की मग असं वाटतं की अरे आपण करून काय राहिलोय आणि वाचतोय काय. म्हणून हे सगळ्यात पहिले प्रदेश नीट समजून घ्या. ही स्लाइड सगळ्यात महत्वाची आहे. आता उष्णकटिबंधात आपण येऊ. बघा आता उष्णकटिबंध, उष्णकटिबंध हा शब्द पहिले डोक्यात आला की एकच डोक्यात ठेवायचं, कर्कवृत्ताच्या दक्षिणेकडचा, जिथं सर्वात जास्त तापमान आहे. उष्णकटिबंधीय त्याला म्हणलं जातं ट्रॉपिकल फॉरेस्ट. इंग्लिशमध्ये काय म्हणते त्याला? ट्रॉपिकल फॉरेस्ट. तुम्हाला मी लिहायला सांगितले, काऊन खरडून राहिले? मग लक्ष द्या येतं पहिले, जेव्हा लिहायचं तेव्हा बूम. ट्रॉपिकल फॉरेस्ट, सगळ्यात पहिला हा शब्द लक्षात घ्या. उष्ण कटिबंध, उष्ण कटिबंध म्हणलं की काय बघायचं सगळ्यात पहिले? ट्रॉपिकल फॉरेस्ट. ठीक आहे. आता आर्द्र जर समजायचं म्हणलं असेल तर काय म्हणायचं? ओके, आर्द्र जर हा शब्द आपण जोडला तर इथं काय होतं मग? ह्युमिड किंवा मॉइस्ट. ह्युमिड किंवा मॉइस्ट, जिथं मॉइश्चर जास्त राहतं असं मॉइस्ट. म्हणजे जर आर्द्र हा शब्द आपण जोडला तर मॉइस्ट, मग काय झालं ते? मॉइस्ट ट्रॉपिकल फॉरेस्ट. मग आता मला सांगा, मॉइस्ट ट्रॉपिकल फॉरेस्ट कुठे सापडेल? परिस्थिती काय असेल तिथली? पर्जन्य कमी असेल का एकदमच? व्हेरी गुड. काय असेल? जास्त असणार. म्हणजे त्या ठिकाणची पर्जन्य, त्या ठिकाणची स्थिती अशी असणार आहे की अशा भागात जर आर्द्र तुम्ही म्हणताय ना, तर अशा भागात सगळ्यात पहिले समजून चला की त्या ठिकाणी 250 सेंटीमीटर पेक्षा जास्त पर्जन्य असणार. 250 सेंटीमीटर पेक्षा काय असणार तिथं? जास्त पर्जन्य असणार. आणि जेव्हा 250 सेंटीमीटर पेक्षा जास्त पर्जन्य तिथं असेल, काय समजून चालायचं? त्या ठिकाणी आर्द्रता जास्त असणार. कारण की 250 सेंटीमीटर म्हणजे भरपूर झालं. भरपूर म्हणजे गडचिरोली सारख्या ठिकाणी जिथं मॉइश्चर खूप जास्त राहतं, अशा ठिकाणी 150 सेंटीमीटर पर्यंत पाऊस पडतो. मग 250 सेंटीमीटर म्हणजे भरपूर झाला, भरपूर चांगला झाला. मग 250 सेंटीमीटर पर्यंत जो पाऊस आहे, तो 250 सेंटीमीटरचा पाऊस हा काय कन्सिडर केला जाईल? आर्द्रतेचा हिशोबाने केला जाईल. आता हेच जर तुम्ही शुष्क प्रदेशाचा विचार केला तर, आता याच ठिकाणी जर आपण शुष्क प्रदेश बघितला, शुष्क प्रदेशाचा जर प्रदेश बघितला तर काय राहतं? परिस्थिती कशी राहील? जर आपण शुष्क प्रदेश बघितला, आपण पुढच्या ह्याच्यात घेऊ. बघा, उष्ण कटिबंध, पण आपण शुष्क प्रदेश घेतला. शुष्क म्हणजे काय? ड्राय. ड्राय मग इंग्लिशमध्ये त्याला काय म्हणते? ड्राय ट्रॉपिकल फॉरेस्ट. ड्राय ट्रॉपिकल फॉरेस्ट, उष्ण कटिबंधीय वने. शुष्क उष्ण कटिबंधीय वने. आता हिथं काय असतं माहिती का? हिथं असतो पर्जन्य फक्त 100 सेंटीमीटर. म्हणजे ही अशी वने असतात की ती 100 सेंटीमीटर मध्ये चांगली टिकतात. आता त्यात आणखी एक भाग असा असतो, काही काही झाडं अशी असतात ना, मुजोर, काही त्याला मुजोर झाडं म्हणतात तुमच्या नागपूरच्या भाषेत. मुजोर म्हणजे जरा हट्टी. मुजोर म्हणजे काय? जरा हट्टी. ती एवढी चिवट असतात की ते 100 सेंटीमीटर मध्ये पण जागतात, त्या अक्षरशः 75 सेंटीमीटर पण मध्ये जागतात, आणि 250 सेंटीमीटर काय 550 जरी पडलं तरी जागतात. त्यांना काही फरक नाही पडत. किती बदाबदा पाऊस येऊ, आम्ही जगूनच दाखवणार, असे ते झाडं असतात. ओके, असेच झाडं असतात. उदाहरणार्थ आंबा घ्या. आंबा कोकणातही जगतो की नाही? आंबा मराठवाड्यातही जगतो, लातूरमध्येही जगतो, आंबा सगळीकडेच जगतो. कडुनिंब घ्या, ठीक आहे, आपल्या समोरच आहे कडुनिंब. कुठेही लावा. बरं, कधी तुम्ही आंबाला सुकलेला बघितलंय का? कडुनिंब कधी सुकलेलं बघितलंय का? आता पार वाळलाय का तो असा हिवाळ्यात? म्हणजे काही काही झाडं अशी असतात ना, की ही जी झाडं आहेत ना, लय मुजोर असतात, ते कुठेही टिकतात.
कुठंही टिकतात. सागवान घ्या, सागवान सुद्धा तसंच आहे, आर्द्रतेच्या ठिकाणी सुद्धा टिकतं आणि शुष्क प्रदेशात पण टिकतं. आर्द्रतेच्या ठिकाणी आता गडचिरोलीमध्ये सागवान आहेच की, गडचिरोलीच्या काही भागात 200 सेंटीमीटर पण पाऊस पडतो, भामरागड सुरजागड या भागात, तिथं सुद्धा आहे. भंडारा गोंदियामध्ये जर तुम्ही गेला तर स्पेशली गोंदियामध्ये तर दरेकसा नावाची टेकडी आहे का नाही? दरेकसा टेकडी गेली का नाही? तर दरेकसा नावाची जी टेकडी आहे त्या दरेकसा नावाच्या टेकडीमध्ये काय सागवान आहे आणि तिथं पण 175 ते 200 सेंटीमीटर पर्यंतचा पाऊस पडतोच की. म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये पण आहे आणि भारतामध्ये सुद्धा असे काही प्रदेश आहेत की जिथं असे सागवानी प्रदेश आहेत की जे प्रदेश किंवा असे काही चंदनाची झाडं आहेत की जे चंदनाची झाडं अगदी 200, 250, 350 सेंटीमीटरच्या पावसामध्ये सुद्धा टिकू नये. तुम्हाला कधी वीरप्पन माहिती असेल, ऐकला असेल कधी, ठीक आहे. तर तो वीरप्पन काय करायचा, तो वीरप्पन अशा जंगलात राहायचा जिथं पूर्णपणे हे या टाईपची वन आहेत, निम्नसदाहरित, सदाहरित आणि पानझडी, आणि तेही आर्द्र पानझडी. तो शुष्क पानझडी वनात कधीच नाही सापडत. हे नक्षलवादी कधीच शुष्क पानझडी वनात दडून नाही बसत. शुष्क पानझडी वनांमध्ये म्हणजे सगळीच पानं झाडतात, सगळ्याच्या इथून तिथून आरपार सगळं दिसतं जंगल. अशा ठिकाणी कशाला लपण्यात काय मजा नाही ना, म्हणून हे लोक कशात लपतात, अशा ठिकाणी लपतात जिथं आर्द्रता जास्त आहे, म्हणजे तिथं झाडं पाला पाचोळा जास्त आहे, गवत जास्त आहे, अशा ठिकाणी लपून बसतात हे लोक. म्हणजे मला तुम्हाला हे सांगायचं आहे की कुठं काय वाचायचं हे नीट समजून घ्या पहिले. एकदा तुम्हाला मेजर 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 असे महत्त्वाचे पार्ट जर समजले, जसं शुष्क उष्णकटिबंधीय वने, ड्राय ट्रॉपिकल फॉरेस्ट, हे जर तुम्हाला एकदा समजलं तर मग बाकीचं तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी क्लिअर होतात, बऱ्याचशा गोष्टी समजतात. समजलं? चलो आता बघा, आर्द्र उष्ण आर्द्रतामध्ये आपण मॉइस्टमध्ये तुम्हाला आता 250 सेंटीमीटरपेक्षा जास्त भाग तुम्हाला कळला. आता याच्यामध्ये 4 उपप्रकार असतात, आता लिहून घ्या. याच्यामध्ये 4 उपप्रकार असतात. उष्णकटिबंधीय आर्द्र वने, उष्णकटिबंधीय आर्द्र वने, 4 उपप्रकार. थांब थांब. आज पण बाहेरचं वातावरण ह्युमिड आहे, ह्याला म्हणतात आर्द्र वातावरण. कळलं का आता? आर्द्र वातावरण कळलं का? काय म्हणते आर्द्र वातावरण का असतं? ढग आल्यामुळे. ढग आल्यामुळे आर्द्रता का वाढते? पिऊ ढग आहे ना वरती, सूर्य नाही दिसत आहे. सकाळपासून सूर्य दिसला का? हा, ढगाचं आणि वातावरणाचं लय आर्द्रतेचं लय जवळचा संबंध आहे बरं. ढग आले की समजायचं सूर्यप्रकाश आतमध्ये येणार नाही. आपल्याला दिसतंय की सगळं दिसतंय, पण हे डिफ्लेक्टेड सूर्यकिरण आहेत. ही सगळी डायरेक्ट आलेली सूर्यकिरणं नाही आहेत आपल्याकडे, डिफ्लेक्ट झालेली आहेत ते. आता हे जे सूर्यकिरणं जर समजा आपल्याकडे डायरेक्ट पडलं असतं तर सूर्यकिरणानं आपल्या हवेतली आर्द्रता कमी केली असती. सूर्यकिरण डायरेक्ट आले असते ना तर हवेतली आर्द्रता सगळी कमी केली असती. इथली सगळी हवा गरम होऊन आर्द्रता कमी झाली असते, हवा ड्राय झाली असते. पण जसे ढग येतात, ढग आल्यामुळं जमिनीवरची जी आर्द्रता आहे ना ती मेंटेन राहते, उलट आणखी जास्त वाढते. आणि जर समजा ही आर्द्रता सापेक्ष आर्द्रतेच्या 100%च्या जवळपास गेली की पाऊस पडला. म्हणून आपल्याकडे काल परवा कधीही पाऊस येते, इथं हिवाळ्यातही पाऊस पडते. झालं ना 2-3 दिवसापूर्वी पण झालं, अचानक रप 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 पाऊस आला. अरे म्हणलं काय झालं, काय अचानक येतं. ठीक आहे, त्यामुळे नागपूरचं वातावरण हे तुम्हाला महाराष्ट्रात कुठेही पाहायला मिळणार नाही. इथं कधी काय होईल नो गॅरंटी. चलो, तर हे लक्षात ठेवा. आता हे आर्द्रता आहे जी आता सध्या तुम्ही फेस करताय.
ठीक आहे. आता 4 उपप्रकार पडतात. 4 उपप्रकारामध्ये कुठले प्रकार? तर सगळ्यात पहिला प्रकार लिहायचा उष्णकटिबंधीय आर्द्र सदाहरित वने. कोणता? उष्णकटिबंधीय आर्द्र. इथपर्यंत कुणाला काय प्रॉब्लेम का? उष्णकटिबंधीय आर्द्र पर्यंत हेच आहे ना. उष्णकटिबंधीय आर्द्र म्हणजे मॉइस्ट ट्रॉपिकल फॉरेस्ट, पण कसं? हा, सदाहरित वने. आता इथं सदाहरित म्हणजे काय? ही अशी वनं असतात की ज्या वनांमध्ये 12ही महिने ती वनं हिरवीगार दिसतात. हिरवीगार दिसतात म्हणजे ह्यांची एक खासियत अशी असते की हे पानं गाळतही राहतात आणि पानं त्यांना येतही राहतात. ही दोन्ही प्रक्रिया सोबत सोबत चालते. आणि इथली जी पानं आहेत, हे पानं जास्तीत जास्त काळ त्याच वनस्पतीला लागून असतात. म्हणजे वाढ कंटिन्यू ह्या वनस्पतींची होत राहते, कारण की ह्यांना सूर्यप्रकाशही भेटतो आणि पाऊसही भेटतो. सूर्यप्रकाशही भेटतो, पाऊसही भेटतो. या दोन गोष्टींमुळं यांची वाढ सतत होत राहते. आणि सतत होत राहिल्यामुळं हे पानं हिरवीगार ठेवतात आणि म्हणून यांना सदाहरित वने म्हणतात. यांची पानं नवीन लक्षात घ्या, नवीन पानं येतही राहतात आणि म्हातारी झालेली पानं खाली गळतही राहतात. त्याच्यामुळे पानं खाली गळतात. हे एकदम सगळ्याच्या सगळे पानं खाली नाही गळत. जसं सागवानी झाड कसं अख्खच्या अख्खं पान खाली गळतं, हे तसे नसतात. म्हातारं झालेलं पान गळत जाईल आणि नवीन पानं येत जाईल. म्हणजेच कंटिन्यू ही झाडं स्वतःची वाढ करत राहतात. यांनाच म्हटलं जातं सदाहरित वने. ठीक आहे. याला एव्हरग्रीन म्हणतात. सदाहरित वने म्हणजे सदाहरित म्हणजे एव्हरग्रीन, नेहमीसाठी हिरवीगार असलेली लय भारी असतात झाडे. असं वाटतं त्यांच्याकडे बघतच राहावं. ठीक आहे. पुढं ह्याच्यातला दुसरा प्रकार उष्णकटिबंधीय निमसदाहरित वने. आता समजा या प्रदेशामध्ये समजा झाड आहेत, ही पूर्णपणे सदाहरित झाड आहेत. ही सगळीच्या सगळी सदाहरित झाड आहेत. सदाहरित झाड आहे म्हणजे समजा 250 सेंटीमीटर. पण कधी कधी काय होतं, या झाडांच्या, या सदाहरित झाडांच्या थोडं पुढं लागूनच दोन्ही बाजूला असा एक पट्टा असतो की ज्या पट्ट्यामध्ये काही झाडांना पालं राहतात आणि काही झाडं पानं गाळतात. ह्याला लागूनच हा पट्टा असतो. सदाहरित भागाला लागूनच एक भाग असतो. त्या ठिकाणी काही वनस्पतींच्या जाती काय करतात, पाळा गाळतात आणि काही वनस्पतींच्या जाती त्या सीझनमध्ये गाळत नाहीत. जसं काही झाडं असतात यामध्ये की ती झाडं बरोबर फेब्रुवारीमध्ये पानं गाळायला सुरुवात करतात, काही मे मध्ये गाळायला सुरुवात करतात, काही सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये गाळायला सुरुवात करतात, काही डिसेंबरमध्ये गाळायला सुरुवात करतात. म्हणजे जर तुम्ही आता किती जानेवारीमध्ये जरी गेला ना तरी तुम्हाला असं दिसेल, थंडी असून सुद्धा काही झाडं पानं गाळतातच पानं. म्हणजे ते पूर्णपणे झाड एकदम असं वाटतं की अरे सुकलं, आणि त्याच्या आजूबाजूला सगळीकडे ग्रीनरी असते. आणि ज्या झाडाच्या जातीनं पान गाळलंय त्याच जातीची सगळी झाडं तिथली सगळी पानं गाळतात एकाच वेळेस. एकच जात अख्खी पानं गाळते, बाकीचं कोणीच नाही गाळत. मग ज्यावेळेस ह्याला पानं येतात त्यावेळेस सेकंड नंबरवरती येतं. त्यावेळेस कोण असतो? सेकंड नंबरवरती जो असतो ना, नेक्स्ट नंबर ज्याचा असेल, समजा आंबा असेल, मग आंबा काय करतो? ओके, पानं गाळतो. म्हणजे प्रत्येक ठिकाणी असं समजून चला, या ठिकाणी प्रत्येक भागामध्ये प्रत्येक जात आपापल्या पद्धतीनं पान गाळते, आपापल्या वेगवेगळ्या सीझननुसार, आपापल्या वेगवेगळ्या हंगामानुसार. त्याच्यामुळे सदाहरित वने आणि या सदाहरित वनानंतर
येतं निमसदाहरित वने. तर लिहून घ्या, उष्णकटिबंधीय, उष्णकटिबंधीय, उष्णकटिबंधीय आर्द्र निमसदाहरित, आर्द्र निमसदाहरित वने. आता इथं काय झालं, ही थोडीशी निमसदाहरित पट्टा, ही कशी झाली, तर ही निमसदाहरित वनांच्या भागातली झाली. हा कसा एरिया आहे, मॉइस्ट एरिया आहे. त्यानंतरल्या तिसरा प्रकार उष्णकटिबंधीय आर्द्र, उष्णकटिबंधीय आर्द्र. तिसरा प्रकार सेम येते, उष्णकटिबंधीय आर्द्र पानझडी वने. ही त्याच्या आणखी पुढे असतात, म्हणजे निमसदाहरितच्या पुढच्या पट्ट्यात. म्हणजे ही उन्हाळ्याच्या काळामध्ये 1 ते 2 महिने पानं गाळतातच. 1 ते 2 महिने पानं गाळतात म्हणजे गाळतात. ह्यांना काय म्हणलं जातं, पानझडी. पण ही आर्द्र स्वरूपाची असतात बरं. उष्णकटिबंधीय आर्द्र पानझडी वने, जसं उदाहरणार्थ गडचिरोलीमध्ये एक ठराविक महिनाभर, एक महिना काय करतात, ते पानं गाळतात. उष्णकटिबंधीय आर्द्र पानझडी वने. लिहिलं, इथपर्यंत क्लिअर आहे. पुढचा भाग चौथं, समुद्रतटीय, समुद्रतटीय व दलदली वने. हा पहिला, हा दुसरा, हा तिसरा, चौथा. चौथा आहे समुद्रतटीय, दलदली वने. समुद्रतटीय व दलदलीची वने, व दलदलीची वने. 2 प्रकार आहेत ते, एक नाहीये. समुद्रतटीय म्हणजे मँग्रोव्ह, आणि दलदलीची वने म्हणजे समुद्राच्या आतमध्ये असतात, थोडे खाडीमध्ये. ठीक आहे, तिथं वाटलं तर लिहून घ्या. दलदलीची वने हे खाडीच्या प्रदेशात राहतात. कुठे असतात लक्षात घ्या, फरक नीट समजून घ्या. दलदल, दलदल ही कुठं असते, जिथं जास्त पाणी असतं 12 महिने. समुद्राच्या तटाला काय असतं, समुद्राच्या तटाला दलदल नसते पूर्णपणे, कारण की तिथं भरती ओटी येत राहते. ठीक आहे, दलदल कुठं राहते, खाडीच्या भागात, कारण की नदी पण येत राहते आणि समुद्र आतमध्ये फुगत राहतो. तर कंटिन्यू त्या भागामध्ये दलदली प्रदेश राहतो. म्हणून दलदलीची वने ही खाडीच्या भागात राहतात, आणि समुद्र किनाऱ्याची वन्यांना मँग्रोव्ह वने म्हणतात. मँग्रोव्ह, ओके, मँग्रोव्ह. चलो, त्याला लिटोरल अँड स्वॅम्प इंग्लिशमध्ये म्हणतात. लिटोरल म्हणजे समुद्रतटीय, आणि स्वॅम्प म्हणजे दलदलीय वने. ही सुद्धा सदाहरित असतात. कधी जा, हे तुम्हाला हिरवीच दिसतात, हिरवी गार असतात नुसते. लिटोरल अँड स्वॅम्प झाले 4 प्रकार. आता तुम्हाला काय करायचं, फक्त याची वैशिष्ट्य लिहायच्यात, पण ते आता नाही लिहायची. आजचं फक्त लेक्चर हे पहिले इंट्रोडक्शन आहे. नाही तर हे तुम्हाला लिटरली सांगतो, हे 16 प्रकार डोक्याच्या वरनं जातात. पहिलेच नीट समजून घ्या की झाड कसे असतात, आणि पटकन खाली हे चित्र काढा. हे 3 प्रकार आहेत, सदाहरित, हे निमसदाहरित, आणि हे पानझडी. इथं 3 प्रकार दिलेले आहेत. एक, हे दुसरं, आणि हे तिसरं. आणि दोन्ही बाजूला काढा, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की जिथं सगळ्यात जास्त पाऊस तिथं सदाहरित, आणि पाऊस जसा जसा कमी कमी होत जातो, ठीक आहे, पानं गळत जातात. हे सगळे ट्रॉपिकल एरियामध्ये सापडलेले आहेत. चला,
काढलं का डायग्राम? पटापटा पटापटा काढा. ठीक आहे, घ्यायचं पुढचं. झालं की डायग्राम डोळ्यात भागन काढा, डोळे भरून पहा. चित्र नाही काढा लावले पूर्ण. मी तर कसं काढले बघा. आता लिहा दुसरा प्रकार, शुष्क आहे. दुसरा प्रकार शुष्क, सॉरी शुष्क नाही, उष्णकटिबंधीय शुष्क वने. उष्णकटिबंधीय शुष्क वने. उष्णकटिबंधीय शुष्क वने. उष्णकटिबंधीय शुष्क वने. त्यामध्ये उष्णकटिबंधीय बघा, इथं पण तेच लिहायचं सेम खाली, उष्ण कटिबंधीय. आपण याची वैशिष्ट्य नंतर लिहून घेणार आहोत, टेन्शन घेऊन. फक्त हे पहिले नीट समजून घ्या काय असतात. नाही तर काय होतं, आपण एक 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 याच्यामध्ये शिरलो ना, मग डोक्यावर न जाणार सगळं. सुरुवातीला चांगलं वाटतं 4-5 प्रकारापर्यंत, नंतर नंतर असे बाउन्सर येतात, सगळे समजतच नाही काय चाललंय. त्याच्यापेक्षा नीट पहिले समजून घ्या. ठीक आहे, उष्णकटिबंधीय काय लिहायचं, शुष्क. ओके, पण कसली वने? शुष्क आहे ना, शुष्क कसली वने? पण सदाहरित वने. ह्याच्यातही सदाहरित असतात. उष्णकटिबंधीय शुष्क सदाहरित वने. ट्रॉपिकल ड्राय एव्हरग्रीन. ही मुज्जोर जातीची जे इथं होते ना मगाशी. ओके, जे तुम्हाला इथं सापडतात ना सदाहरित मध्ये, म्हणजे हे 250-350 सेंटीमीटर मध्ये जगणारे तेच झाडं, तीच झाडं या ठिकाणी 100 सेंटीमीटर मध्ये कसे तसे जिवंत राहिलेले असतात. ती झाडं किंवा त्यांच्यासारखीच दुसरी झाडं किंवा वेगवेगळे प्रकार आहेत. ते प्रकार आपण नंतर पाहू, आता लगेच नाही करत आपल्याला. पण हे अशी झाडं असतात की जे 100 सेंटीमीटरच्या पावसामध्ये सुद्धा हिरवीगार राहतात. म्हणजे त्यांनी तिथं स्वतःला ॲडॉप्ट केलेलं असतं, त्यांनी ॲडॉप्टेशन घेतलेलं असतं, त्यांनी स्वतःला त्या ठिकाणी त्या परिस्थितीमध्ये तयार केलेलं असतं. ठीक आहे, म्हणजे ड्राय एरिया जरी असला तरी ते झाड स्वतःची एव्हरग्रीन राहण्याची सवय सोडत नाही. समजलं आता मला काय म्हणायचं ते? चलो दुसरा प्रकार. परत उष्ण कटिबंधीय शुष्क पानझडी वने. या प्रकारामध्ये निमसदाहरित वने नसतात. या प्रकारात निमसदाहरित वने नसतात. उष्ण कटिबंधीय शुष्क पानझडी वने ही असतात. पानझडी वने हे काय असतात? पानझडी वने. ही वने ही जी वने असतात, ही वने सेम तेच झाडं असतात जे इथं आर्द्र वातावरणामध्ये सापडत होते. म्हणजे इथेही तुम्हाला सागवानच दिसणार, इथेही तुम्हाला चंदनच दिसणार, इथेही तुम्हाला आवळाच दिसणार. ज्या ज्या गोष्टी तुम्हाला इथं दिसतात त्याच गोष्टी तुम्हाला शुष्क प्रदेशामध्ये दिसतात. सेम झाडं फक्त पावसात कमी, सेम झाडं पावसात कमी आणि उंचीत कमी. त्यांची उंची आर्द्रवाल्यांची जास्त असणार. म्हणजे आता मी ज्यावेळेस गडचिरोलीमधले सागवानाची झाडं बघतो ना, मला लय आवडतात ते. आणि तशी सागवानाची झाडं आमच्या पुण्यामध्ये नसतातच, कुठेच नसतात. तिकडे नाही येत आपल्याकडे एवढी. म्हणजे इथलं एक सागवानाचं झाड एवढं उंच आहे की असं वाटतं राव कसलं भारी. आणि या ठिकाणच्या सागवानाची पानं पण एवढी मोठी मोठी असतात. एवढी मोठं पानं असतं, एवढं मोठं. माझ्या चेहऱ्याच्या 2 पट. मी तर मोजून बघितली होती.
आणि हेच आमच्या इकडची एवढीची पुटुकली पानं, लूत भरल्यासारखे, एवढीशी पानं फक्त सागवानाची. इथली पानं अशी भल्ली मोठीच्या मोठी राहतात. का? कारण की इथं आर्द्रता जास्त आहे, तिथं वनस्पतींना वाढ चांगली होऊ शकते, अशी सिच्युएशन आहे. ड्रायमध्ये वनस्पतीची वाढ एवढ्या मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळं बघा, एखाद्या पोराला आता 2 भाऊ आहेत समजा, आणि एकाला खूप खायला घातलं ते काय होणार? ते चांगलं वाढणार. आणि एकाला कमी खायला घातलं ते काय होणार? ती अपवादात्मक परिस्थिती आहे. ओके, एकाला लय खायला घातलं ते काय होणार? जाड होणार. आणि एकाला लय कमी खायला घातलं तर काय होणार? ते कमीच राहणार. सेम अशी सिच्युएशन या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल. म्हणजे आर्द्रतामध्ये झाडांना लय खायला मिळतं आणि ड्रायमध्ये कमी खायला मिळतं. आर्द्रतेमध्ये आणखी एक गोष्ट लक्षात ठेवायची, आर्द्रता ज्या ठिकाणी असते त्या ठिकाणी जो काही झाडाचा पालापाचोळा जो पडतो जमिनीवरती, तो एक प्रकारे आर्द्रतेमुळे तिथं लवकर कुजतो आणि कुजल्यामुळे तिथं ह्युमसची निर्मिती चांगली होते. आणि ड्रायमध्ये कुजतच नाही लवकर, कारण की ड्राय एरिया आहे तो. ड्राय एरियामध्ये कुजत नाही, लेट कुजतो, त्यामुळे यांना खतं पण कमी मिळतात. ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करायचा. पाऊस कमी, ह्युमसचं प्रमाणही कमी, ठीक आहे. त्याच्यामुळं ड्राय प्रदेशामध्ये, शुष्क प्रदेशामध्ये झाडं काय होतात? कमी उंचीचे असतात आणि त्यांची पानांचे आकार सुद्धा छोटे छोटे असतात. पण हेच वरच्या भागात, आर्द्रतेच्या भागात पानही मोठी, आलं लक्षात? पानही मोठी असतात आणि वाढही चांगली होते. हा दोघांमधला फरक आहे, ठीक आहे. आता तिसरा प्रकार लिहा, त्यातला उपप्रकार उष्णकटिबंधीय काटेरी वने. सदाहरित वने, पानझडी वने आणि काटेरी वने. काटेरी वने म्हणजे काय? यांना काटे राहतात. ओके, काटेरी वने म्हणजे काय? उदाहरणार्थ बाभूळ, त्याला बबूल म्हणते, बाभूळ. अजून बोराचं झाड, काय काय? बाभूळ, बोर, हे तुम्ही पहिल्यांदा ऐकलं रे आयुष्यात. कुठल्या झाडाला? खैर, सुपारी? नाही रे बाबा, सुपारीच्या झाडाला काटे नसतात. व्हेरी गुड. निवडुंग, कोरफड. पण निवडुंग, कोरफड आपण थोडंसं साईडला ठेवू, आपण ह्यांना वरती फोकस ठेवू. हे उंच वाढतात. बोर, बाभूळ, ही जी वनं आहेत, ही वनं काटेरी वनं आहेत. ह्यांची पानं लहान असतात एकदम. ह्यांची काय असतात? पानं लहान असतात. हे अन्न पानात तर बनवतात, पण अन्न स्टोअर करण्यासाठी काटे तयार करतात. या झाडाचे काटे म्हणजे या झाडाचा अन्नाचं स्टोरेज असलेलं गोदाम. लक्षात आलं? या झाडांच्या पानांना प्राणी खाऊ शकतात. ओके, या झाडांच्या पानांना प्राणी खाऊ शकतात आणि प्राण्यांनी जर पानं खाल्ली तर मग या झाडाचं अन्न बनवणार कोण? हे झाडाचं अन्न वेस्टेज होऊन जाईल. म्हणून हे झाड काय करतं? काट्यामध्ये स्टोअर करून ठेवतं. म्हणजे पानं जरी कोणी खाल्ली तरी ह्या झाडाला फरक पडत नाही, झाड जगत राहतं. किंवा या झाडाला खूप मोठ्या प्रमाणात उष्णतेचा सामना करावा लागला, उष्ण तापमानाचा सामना करावा लागला, तरी सुद्धा हे झाड चांगल्या पद्धतीने जगू शकतं.
म्हणजे तुम्हाला तर हे पण मी क्लिअर करून सांगेल की भाबळाच्या झाडाला तुम्ही पेटवलं तरी भाबळाचं झाड खालून येत राहत, एवढं ते चिवट असतं. भाबळाच्या तुम्ही फांद्या जरी तोडल्या तरी भाबळाच्या नवीन फांद्या निघतात. राणी भाबळ, ओके, येडी भाबळ, असे लय भाबळीचे प्रकार असतात. राणी भाबळ, येडी भाबळ, कसली कसली भाबळ, ठीक आहे. आणि हे काटे जाणून बुजून हे झाड तयार पण करतं. म्हणजे निसर्गाने बघा या झाडाला कसं केलंय, असं बनवलंय की तू तुझे पानं वाचवण्यासाठी काटे तयार कर, आणि जो कोणी प्राणी पानं खायला येईल त्याला काटा टोचतोच, आणि जिथून पान निघतं ना बाजूला फांदीपासून तिथंच काटा असतो. म्हणजे त्याने ते पान तोडायला जावं तिथं त्याला बरोबर काटा लागणारच. तरी पण शेळ्या दणकून खातात, ठीक आहे. उष्णकटिबंधीय शुष्क सदाहरित वने, उष्णकटिबंधीय पानझडी वने आणि उष्णकटिबंधीय काटेरी वने, हे 3 प्रकार कशामध्ये येतात, शुष्क प्रदेशामध्ये येतात. आता तिसरा प्रकार. आता हे 2 प्रकार आपल्याला सगळ्यांना जवळपास माहिती आहेत. आता तिसरा प्रकार, उप उष्णकटिबंधीय डोंगराळ वने. उप उष्णकटिबंधीय डोंगराळ वने. अशी वने जी वने 1000 ते 2000 मीटर उंचीच्या प्रदेशात राहतात. व उष्णकटिबंधीय प्रदेशात आढळतात. उष्णकटिबंधीय प्रदेशात आढळतात म्हणजे मी मगाशी सांगितलेला भारताचा कर्कवृत्ताच्या दक्षिणेकडचा भाग 1000 ते 2000 मीटर उंचीच्या भागात सापडतात आणि उष्णकटिबंधीय पट्ट्यामध्ये आढळतात. त्यांना उपउष्णकटिबंधीय डोंगराळ वने म्हणून ओळखतात. यातला उपप्रकार बघा. आता उपप्रकारामध्ये मेन प्रकाराचं नाव काय, उप उष्ण कटिबंधीय काय डोंगराळ. आता कधी कधी आयोग तुम्हाला पर्वतीय पण देईल, हे पर्वतीय पण बरोबर आहे वने. ह्याचा उपप्रकार याचे, ओके, याचे 3 उपप्रकार पडतात. पहिला उप उष्ण कटिबंधीय रुंद पर्णी डोंगराळ वने. रुंद पर्णी म्हणजेच ब्रॉड लिव्ह, रुंद पर्णी डोंगराळ वने. इथं पानं कशी असतात, अशी लांब असतात. म्हणजे हे असं इथं पानाचा देठ आणि तिथून पान असं लांब असतं, असं भल्ल लांब असतं, एवढं 1.5 फूट असतं एकच पान, लांबच्या लांब. त्याला म्हणतात रुंद पर्णी वने, ठीक आहे. रुंद पर्णी वने. उदाहरणार्थ ओक, लिहून घ्या पटकन एक उदाहरण, कारण हे तुम्ही बघितलेलं नाहीत, आपल्याकडे हे सहसा कमी आढळतात. ओक, त्यानंतर दुसरं उपउष्णकटिबंधीय कटिबंधीय आर्द्र डोंगराळ वने. आता इथं काय आर्द्रता आली, म्हणजे असा डोंगर की ज्या ठिकाणी आर्द्रता जास्त आहे, असा डोंगर जिथं आर्द्रता जास्त आहे. स्पेशली पश्चिम हिमालय. पश्चिम हिमालयाचा 1000 ते 2000 मीटरचा उंचीचा भाग. लक्षात घ्या, पश्चिम हिमालय म्हणजे अख्खा इथून तिथून पश्चिम हिमालय नाही,
पश्चिम हिमालयाचा 1000 ते 2000 मीटर उंचीचाच भाग, फक्त 1000 ते 2000 मीटर उंचीचा, बस तिथंच ही वनं सापडतात, हे लक्षात ठेवायचं. चीर, उदाहरणार्थ लिहा चीर. हे लाकूड कशाचं आहे? आपण म्हणतो प्लायवूड. बाबळीचं लाकूड असते प्लायवूडला. प्लायवूड बनवणार काय डोक्या पडला होता काय? बाबळीचं लाकूड प्लायवूडले वाकला असतं ना ते बाबळीचं लाकूड. हा, हे जे लाकूड आहे ना, हे चीरचं आहे. प्लायवूडला वापरतात. प्लायवूड याच म्हणतात. त्याला एकदम बारीक कापतात, असं एवढ्याशा लेवलवरती कापतात, नंतर मग ते सगळे परत चिटकवतात आणि चिटकवून मग प्लायवूड तयार करतात. जर तुम्ही हे सलग लाकूड जर वापरलं तर लाकूड ब्रेक होऊ शकतं. मग त्या लाकडाच्या अशा बारीक बारीक फळ्या केल्या जातात, मग त्या फळ्यांना चिटकवलं जातं, मग त्यांची एकी केली जाते आणि मग त्याला आपण म्हणतो प्लायवूड. आलं लक्षात? हे आहे चीर. ठीक आहे. चीर ही येथील सर्वात महत्वाची वनस्पती. ठीक आहे. पुढला तिसरा प्रकार उपउष्णकटिबंधीय. उपउष्णकटिबंधीय शुष्क सदाहरित वने. शुष्क सदाहरित डोंगराळ वने. शुष्क सदाहरित डोंगराळ वने. उपउष्णकटिबंधीय शुष्क सदाहरित डोंगराळ वने. ही वने देखील काही ठराविक भागातच, म्हणजे पश्चिम हिमालयात शिवालिक टेकड्यांमध्ये 1000 ते 2000 मीटरच्या आसपास सापडतात. ऑलिव्ह, उदाहरणार्थ ऑलिव्ह. ऑलिव्ह ऑइल ज्याच्यापासून मिळतं ना ते ऑलिव्ह. अकॅशिया पश्चिम हिमालयातल्या शिवालिक भागात हे सापडतं. शिवालिकच्या पट्ट्यापर्यंत ज्यावेळेस हवा जाते तर तो एक उष्णकटिबंधीय पट्ट्यातला भाग राहतो. पश्चिम हिमालयात शिवालिक टेकड्यात सदाहरित डोंगराळ वने सापडतात. ह्याला भूमध्य समुद्री हवामान म्हणतात. म्हणजे या ठिकाणी 8 महिने गरमी असते, म्हणून ह्याला उष्णकटिबंधीय पण समजतात. म्हणजे हा असतो ऍक्च्युली समशीतोष्ण पट्ट्यात. जे तुम्ही लिहिताय ना ते प्रॉपर असतं समशीतोष्ण पट्ट्यात, पण तिथं 7 ते 8 महिन्याची गरमी असते, गरम प्रदेश असतो, म्हणून त्याला भूमध्य समुद्रीय भाग म्हणतात. लिहून घ्याल, भूमध्य समुद्री प्रदेश किंवा भूमध्य समुद्री हवामान. भूमध्य नावाचा एक समुद्र आहे आफ्रिका आणि युरोपच्या मध्ये. तिथं जे हवामान असतं ना सेम तसंच हवामान या ठिकाणी क्रिएट होतं. भूमध्य समुद्री हवामान या ठिकाणी निर्माण होतं, तिथंच हे आढळतात. ऑलिव्ह, अकॅशिया हे महत्वाचे वृक्ष आहेत तिथले. अकॅशिया, अकॅशिया. त्यानंतर चौथा भाग हे झाला तिसरा प्रदेश. चौथा प्रदेश कोणता आहे? कोणता लिहून घेतला मी? डोंगराळ पर्वतीय समशीतोष्ण कटिबंधीय वने. ठीक आहे. कसे असतात हे? समशीतोष्ण डोंगराळ आणि पर्वतीय, पण कसे? समशीतोष्ण वने.
म्हणजे आता हे प्रॉपर हिमालय, म्हणजे आता आपल्याला हिमालयातच जायचंय. ठीक आहे, कारण की या हिमालयामध्ये 800 मीटरपासून तर 3000 मीटर उंचीपर्यंत ही वने सापडतात. तर त्यातला पहिला पॉईंटला डोंगराळ पर्वतीय समशीतोष्ण आर्द्र वने. पहिला पॉईंटला आर्द्र वने, डोंगराळ पर्वतीय समशीतोष्ण आर्द्र वन. याला माउंटेन वेट टेम्परेट फॉरेस्ट म्हणतात. इंग्लिशमध्ये काय म्हणतात त्याला? माउंटेन. माउंटेन म्हणजे डोंगर. आर्द्र म्हणजे वेट, समशीतोष्ण म्हणजे टेम्परेट, वने म्हणजे फॉरेस्ट. हा सगळा शब्दांचा खेळ आहे. फक्त तुम्हाला हे शब्द कळले पाहिजे. आणि म्हणून आजचं लेक्चर मी तुम्हाला फक्त शब्दांवरती घेतोय. आणि हे 16 प्रकार लवकर डोक्यात घुसत नाहीत. मी खरं सांगतो, मलाही प्रिपरेशनच्या काळामध्ये हे समजून घ्यायला 4-5 महिने लागले होते. वाचलं तर एकदा होतं, काही कळलं नव्हतं. दुसऱ्यांदा वाचलं तरी समजलं नव्हतं. तिसऱ्यांदा चौथ्यांदा ज्या वेळेस कळायला लागलं की अरे प्रत्येक एरियामध्ये प्रत्येक पार्ट वेगवेगळे असतात, त्यानंतर ही वनं मला समजायला लागली. मग थोडं गुगल सर्च केलं, बघितलं की बाबा खरंच ओक कसा दिसतो, पाईन कसा राहतो, चीर कसा राहतो. हे ज्यावेळेस पाहिलं त्यावेळेस मग विश्वास बसायला लागला की हां हे जे झाड आहे, हे झाड आपण इथे तर वाचलो होतं. तर तसंच तुम्हाला मे बी आज किंवा उद्या करायचं आहे. ठीक आहे. तर डोंगराळ पर्वतीय समशीतोष्ण आर्द्र वने, सिंपल आहे. माउंटेन वेट टेम्परेट फॉरेस्ट म्हणजे हे समशीतोष्ण. आता बघा यांची हाईट किती दिली आहे मी? 800 मीटर. कधी कधी हे 800 मीटर पासून 3000 मीटर पर्यंत सापडतात. म्हणजे हे पर्टिक्युलरली हिमालयात जास्त सापडतात. दीडशे सेंटीमीटरचा पाऊस असतो आणि 11 ते 14 सेंटीमीटर सेल्सिअस तापमान असतं. म्हणजे खूप गरम नसते इथे. 11 ते 14 डिग्री सेल्सिअस तापमान आणि 150 सेंटीमीटरचा पाऊस. दुसरं, पूर्व हिमालयात खाली सापडले, खाली ते लिहून घ्या. पूर्व हिमालय पूर्व हिमालय व तमिळनाडू चा ओटी प्रदेश, फक्त तोच प्रदेश आहे बरं का, तमिळनाडूचा ओटी प्रदेश. ओटी ओटी उदगमंडलम आणि केरळचा अनैमुडी. हे जे माउंटन्स आहेत ना, हे माउंटन्स जरी उष्णकटिबंधात असले, तिथं खाली दोघांना अंडरलाईन करा. हे दोन पट्टे तमिळनाडूचे आणि केरळचे जरी हे उष्णकटिबंधात असले तरी त्या ठिकाणी या लेवलची समशीतोष्ण आर्द्र वने त्या ठिकाणी सापडतात. नाही म्हणत, कारण की हे 2500 मीटर 2000 मीटरच्या वरती सापडतात. उपउष्णामध्ये मी काय म्हणलं होतं, 1000 ते 2000, हे 2000च्या वरती सापडतात. आणि लिटरली तुम्हाला सांगेल की हिमालयात जशी वनं आहेत ना, सेम तशीच वनं तिथे आहेत. तेच झाड तिथे आहे. मी स्वतः ज्यावेळेस ओटीला गेलतो, मी स्वतः शॉक होतो. म्हटलं हिमालयातली झाड इथं कशी काय आली? सेम झाड आहेत, सेम. आणि पूर्ण उटीच्या डोंगराच्या वरती पूर्ण हीच झाड आहेत. तुम्हाला दुसरी असली बाकीची जे आपल्या जमिनीवरती सापडत ना आपल्या एरियातली झाडं, तसली तुम्हाला एकही झाड तिथं दिसणार नाही. सगळे पाईन चीर एकदम हाय लेवलची सगळे, असं वाटतं की हिमालयात आलोय आपण. माहिती नाही, ते मुळांपासून रोपट तयार करतात. ते झाडांपासून, मुळांपासून त्यांची कोंब येतात, त्यांच्यापासून करतात. इकडून तिकडं. चला, देवदार, पाईन, देवदार आणि पाईन इथले प्रमुख महत्वाचे दोन झाडं.
या वृक्षांच्या फांद्यांवर शेवाळ असतं बरं का. इथं वृक्षांच्या फांद्यांवर अशा शेवाळ असतं पावसाळ्याच्या काळात. भारी यार. म्हणजे विशेष म्हणजे मला आठवतं मे मध्ये मी गेलो होतो उटीला. ओके, हॅरीला घेऊन. तो काल तुम्हाला फोटो नाही का दाखवला, हॅरी असा उभा होता तो उटीत जायचं आहे. लिटरली मी असं थंडीने काकडत होतो, एवढी थंडी होती. आणि तिथल्या हॉटेलमध्ये अक्षरशः फॅन नाही आहेत. फॅन हा प्रकारच नाही तिथं. मे मध्ये इकडं आपल्या विदर्भात, पश्चिम महाराष्ट्रात इकडं 48-46 डिग्री सेल्सिअस आणि तिथं 6 डिग्री सेल्सिअस, 7 डिग्री सेल्सिअस असं वातावरण होतं. लिटरली आम्हाला वाटलं ठीक आहे गरमी असेल, आम्ही काहीच घेऊन नव्हतो गेलो, स्वेटर नाही, काही नाही, असं गारटलो होतो जाम. आणि त्यात पाऊस. ओके, अशी मध्येच अशी मस्तपैकी छान पावसाच्या सरी येऊन जायच्या आणि असं हाताला पाऊस लागायचा. म्हणजे असा हात केला की हात असं ओले व्हायचे. मला भारी होतं. ह्युमिडिटी म्हणजे आम्ही हीटर लावले होते खास गाडीत, पण बाहेर आले की असं वाटायचं की बाहेरचं वातावरण छान आहे. चांगले कान वाजले होते, सोपं नाही. चला दुसरा प्रकारल्या हिमालयन. आता दुसऱ्या प्रकारामध्ये, आता इथं प्रॉपर हिमालयन आर्द्र समशीतोष्ण कटिबंधीय वने. हिमालयन आर्द्र समशीतोष्ण कटिबंधीय वने. $1500 ते $3300. मीटरची उंची. आता एवढ्या मीटर हाईटवरती आपला दक्षिण भारत नाही ना, त्यामुळे आता हे प्रॉपर हिमालय. सेम तेच, जेव्हा तुम्ही खालची झाडं लिहिली ना, तीच झाडं इकडे सापडतात. आणि हे काय होतं, हिमालयन आर्द्र होतं. तिसरा प्रकार हिमालयन शुष्क. हिमालयात काही शुष्क प्रदेश पण आहे. हिमालयन शुष्क समशीतोष्ण कटिबंध. शुष्क ज्या ठिकाणी पाऊस फक्त 100 सेंटीमीटरचा असतो हिमालयात, अशा ठिकाणी ही वने सापडतात. पाऊस तिथं लिहून घ्या पटकन. इथं पाऊस दणकून राहतो. हिमालयन आर्द्र म्हणजे समजून चालायचं 150, 200, 250. शुष्क म्हणलं की समजून चालायचं 100. शुष्क म्हणलं की 100 सेंटीमीटर पेक्षा कमी. शुष्क शब्द आला की 100 सेंटीमीटर पेक्षा कमी समजूनच चालायचं. ठीक आहे. ही सूचीपर्णी वने असतात. हे शुष्क वने जे असतात ना, त्यांना सूचीपर्णी म्हणतात. सूचीपर्णी म्हणजे माहिती काय? सूचीपर्णी म्हणजे याचं पान असं असतं. कधी बघितलं का असं पण? कुठल्या झाडाचं असतं? अशोका नावाचं झाड माहिती का? ठीक आहे, सूचीपर्णी. पण अशोका झाड हे हायब्रिड झाड आहे. त्याला आपल्या कुठेही लावता येतं. ते हायब्रिड बनवलेलं झाड आहे नर्सरीत. ठीक आहे. अशोका हे हायब्रिड झाड आहे. पण प्रॉपर ज्याची पानं अशी लांब लांब असतात, ती जी झाडं असतात, ही कुठली झाडं? तर शुष्क प्रदेशातली सूचीपर्णी. सूचीपर्णी म्हणजे पानाला सुईसारखं टोक असतं. नाही, नारळ वेगळं असतं. नारळ किनारी प्रदेशात येतं, ते सूचीपर्णी नाही. नारळ, पोपळी, शिंदाड्याची झाडं ती वेगळ्या प्रकारची आहेत. तिथं त्यांना पानं नाही म्हणतात. सूचीपर्णी ज्याच्यामध्ये देवदार, स्प्रूस, सायप्रस हे येतात.
त्यांच्या पानाला टोक असतं. काय असतं? टोक. मॅपल, मॅपल पण लिहून ठेवा. मॅपल पण सूचीपर्णीच, त्यालाही टोक असतं, पण ते थोडं पसरट असतं, असं पंजा एवढं असतं. ठीक आहे, पुढं. तर ही झाली हिमालयातली वन. ठीक आहे, म्हणजे समशीतोष्ण कटिबंधामध्ये पहिलं वन कुठं सापडतं? पहिलं वन हिमालयात पण सापडतं आणि दक्षिण भारतात पण सापडतं. पण दुसरी दोन्ही वन हिमालयातीलच वन आहेत आणि ती सगळी वन 3300 मीटर हाईट पर्यंतची आहेत. त्याच्या पुढल्या चौथा प्रकार, सॉरी पाचवा प्रकार, कितवा प्रकार आता? पाचवा ना, अल्पाईन वन आहे. अल्पाईन वने. यामध्ये 3 प्रकार आढळतात, उपप्रकार. अल्पाईन वने म्हणजे भल्ले मोठेच्या मोठे असे लंबेच्या लंबे राहते. हा डोंगरी प्रदेश. यांची ॲव्हरेज हाईट स्टार्टच होते 2900 मीटर पासून वर. म्हणजे अगर ऐसा समजो आप, ये है 2900 किंवा 3000 मीटर. ही 3000 मीटरची लाईन आहे एवढी. त्याच्यावर अप्रॉक्सिमेटली ही वन इथून स्टार्ट होतं अशी. या एरियापासून ही वन स्टार्ट होतं. जी वन तुम्हाला या एवढ्याच पट्ट्यामध्ये सापडतील. ओके, एवढ्या. ह्या वनांमध्ये ना एक खासियत अशी असते की ही वन थोडीशी उंच असतात आणि गवताळ असतात, एकदम अशी भरून गजबजलेली, एकदम दाट दाट. ठीक आहे, यांना म्हणलं जातं उप अल्पाईन वने, सब अल्पाईन एरिया. उप अल्पाईन वने काय म्हणतात त्याला? उप अल्पाईन. ल्या उप अल्पाईन वने. डायग्राम काढा पहिले. डायग्राम काढा पहिले. डायग्रामवरच लिहायचे, खरडत बसू नका. डायग्राम काढा पहिले, परत त्याच्यासाठी वेळ घालू नका. सूचीपर्णी आणि रुंदपर्णी वन यांचं मिक्सअप असते. इथं सूचीपर्णी प्लस रुंदपर्णी अशी दोन्ही प्रकारची वन असतात. बर्फाला हँडल करू शकतात अशी, हे बर्फाला हँडल करू शकतात अशी असतात. 30 मीटर उंची असते यांची. उंच असतात ते, 30 मीटर हाईट असते. 30 मीटर म्हणजे भरपूर झालं. ठीक आहे, भरपूर उंच असतात. ख्रिसमस ट्री सारखे, ख्रिसमस ट्री सारखे वाटतात. त्याच्यानंतर हा पहिला रेंज आला. त्यानंतर 3000 मीटरच्या वर जिथपर्यंत हिम आहे. आता समजा या प्रदेशामध्ये इथं हिम आहे एवढ्या, इकडे सगळी हिम, म्हणजे ही हिमरेषा आहे. ही काय? हिमरेषा आहे. या 3000 मीटर पासून तर या हिमरेषेपर्यंत इथं जी वनं सापडतात, ही जी ग्रीनरी आहे त्याला म्हणलं जातं कोणतं? तर आर्द्र अल्पाईन पण थोडी खुरटी वने असतात, म्हणजे खूप जास्त उंची नसते त्यांची. आर्द्र अल्पाईन खुरटी वने. बर्च, हनीशकल. बर्च आणि हनीशकल ही उदाहरणं आहेत त्याची. बर्च आणि हनीशकल, आर्द्र अल्पाईन खुरटी वने. याला स्क्रब फॉरेस्ट म्हणतात. स्क्रब, SCRUB, स्क्रब म्हणजे ही खुरटी असतात.
आणि का खुरटी असतात मी मगाशीच सांगितलं, या प्रदेशामध्ये बर्फ असतो, मुळं खोल जात नाहीत, मुळं खोल जात नाही त्याची, ते पण लिहून द्या, यांची मुळं खोल जात नाहीत म्हणून ही खुरटी होतात. आणि हिमालयात अति उंचावरती म्हणजे अगदी बर्फाच्या प्रदेशात पण आढळणारी, म्हणजे अगदी 3,800 मीटर हाईट पर्यंत, 3,800 पर्यंत किंवा त्यापेक्षाही जास्त ओके आढळणारी, म्हणजे ह्या हिमरेषेच्याही वर आढळणारी काही वने असतात. हिमरेषेच्या सुद्धा वर आढळणारी काही रेषा असतात, यांना म्हटलं जातं शुष्क अल्पाईन खुरटी वने. अल्पाईन खुरटी वने. आता इथं शुष्क का शब्द लिहिला मी, या प्रदेशामध्ये ड्राय एरिया असतो, त्या ठिकाणी पाऊस पडत नाही, पूर्ण ड्राय एरिया असतो. ठीक आहे, त्या प्रदेशामध्ये काय असतो तर ड्राय प्रदेश असतो. ड्राय प्रदेश असल्यामुळे ओके, ड्राय प्रदेश असल्यामुळे त्या प्रदेशामध्ये पाणी जरी आलं तरी हिमरेषेच्या वरती आहेत सर, म्हणजे समजून चला तिथं 12 महिने बर्फ असतो, 12 ते 8 महिने, आणि जरी पाणी आलं तरी ते पाणी वाहून जातं. मुळांचा आणि वनस्पतीचा तुम्ही पाण्याचा संबंध करूच नका ना. तुम्ही त्या वनस्पतीला किती पाणी घाला, ते पहिली गोष्ट मुळं तरी खोल गेली पाहिजे, आणि जरी पाणी असलं तरी तिथं खाल्लं जाईल ना, ह्युमिडिटी तयारच करत नाही, तिथं आर्द्रता तयार होते 3,500च्या आसपासच, त्याच्यावरती तुम्हाला आर्द्रता नाही भेटणार, सगळं ड्राय एरिया असतो. जरी बर्फ असला तरी पूर्ण ड्राय एरिया असतो, पूर्ण तोंड सुकतं. ह्युमिड एरियामध्ये तोंड नाही सुकत, पण ड्राय एरियामध्ये तुमचं तोंड पूर्णपणे सुकून जातं, सारखं पाणी प्यावंसं वाटतं. ठीक आहे, खुरटी वनस्पती यामध्ये येतात. काय येतात? खुरटी वनस्पती. ठीक आहे, तर हा झाला तुमचा आजचा एक छोटासा पार्ट. ठीक आहे, अप्रॉक्सिमेटली 4,500 मीटर लिहून घ्या. 4,500 मीटरच्या वर पाणी असो किंवा नसो, झाडं सापडत नाहीत. पाणी असो किंवा नसो, पाणी असो किंवा नसो, त्या ठिकाणी झाडं सापडत नाहीत. ठीक आहे, फक्त दगडी सापडतात. ओके, चलो, हा झाला एक तुमचा आजचा इंट्रोडक्टरी पार्ट. तुम्हाला आता महत्त्वाच्या 2-3 गोष्टी करायच्यात आज. पहिली गोष्ट, या सगळ्या वनस्पतींचा जो बेसिक ड्राफ्ट आहे, तो बेसिक ड्राफ्ट तयार करा. या वनस्पतींचे प्रकार उद्या सिस्टमॅटिक पद्धतीने मला लिहून दिलेले असावे. ठीक आहे, हा तुमचा होमवर्क आहे, लिहून घ्याल. वनस्पतीचे 16 प्रकार जे काय दिलेले आहेत, हो पुस्तकात जसा टेबल आहे, पण तुम्ही तरी स्वतःहून तयार करा. मला फक्त काय पाहिजे, प्रत्येक वनस्पतीच्या प्रकाराचे वनस्पती म्हणजे ट्रीज, जेवढे काही मी प्रकार सांगितले जातात 16, त्या प्रत्येक 16 प्रकाराचे वनस्पती मला हवेत. कधी कधी एकच झाड 2 ठिकाणी सापडेल, 3 ठिकाणी सापडेल, तर त्याला मग तुम्ही मुजोर म्हणून कन्सिडर करायचं. ठीक आहे, चला ठीक आहे, थँक्यू. उद्या आपण प्रदेश बघून यांचे.